कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिवसांमागनं दिवस झाले तू ताईचं काय बी पत्त्या लागणं झालंय। मला तर वाटायलंय या घरातले नोकर चाकर बी तिला इसरायलेत, हे घर बी तिला इसरलंय, या घरच्या भीती बी तिला इसरल्यात। आणि हे समज का नाही, चारूला तर आल्यात नव्हत्या ताई, त्यांच्यामुळे समज व्हायलंय। नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अधिपती, पर किती बी काय बी झालं तरी त्या तुमच्या खऱ्या आई आहेत। त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, शेवटी काय वळणाचं पाणी वळणावरच जाणार की। या घराच्या खऱ्या मालकीनबाई आहेत त्या। अधिपती तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही लई लहान होतासा, मी का नाही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय हो का ताईनं या घरासाठी किती खस्ता खाल्ल्यात। आणि आता हे गरज तिच्या आठवणी नाही होणार। असं बरं होऊन देईल मी, आई साहेबांची एक पण खून या घरातनं पुसली जाणार नाही एवढं लक्षात ठेव। आणि त्यासनी कसला सुद्धा त्रास होणार नाही, काळजी करून अजिबात टेन्शन घेऊन उभी नाही हो अधिपती, टेन्शन नाही मला, मला का नाही काळजी वाटायला, मन घाबरं व्हायलंय। तुम्हीच विचार करा की ताई परत आली आणि तिला ही तर कुणी बी ओळखच नाही धावली तर असं कसं होईल? ओळख अगं असं कसं होईल? काय कमी माणसं जोडल्यात का आई साहेबांनी? हा काय एक माणूस जोडलाय? अगं घर उतावळं पै पाहुणे तर सोड, अख्ख्या पंचक्रोशी अख्ख्या कोल्हापूर आज आई साहेबांनी येऊन जर एक फक्त आवाज दिला ना, 1000 माणसं इथं ढीग माणसं जमतील, पोलिस घेऊन यायला लागतील इथं गर्दी कंट्रोल करायला। असं कसं म्हणतेस तू? आज काय बडबड नको। आणि हे बघ, हे घर आई साहेबांशिवाय आणि आई साहेब या घराशिवाय अपूर्ण आहे तेवढं लक्षात ठेव। आणि कुणी बी येऊ दे, आम्हाला जन्म कुणी का दिलेला असतं ना, आमची नाळ आमच्या आई साहेबांसंग जोडलेली आहे, मला चांगलं माहिती आहे, त्याच्यात काय बदल होणार नाही। आई साहेब या घरात येणार म्हणजे येणार, बघ तू। आणि आपण काय असंच बसलोय काय? आपण पण माणसं लावलेली आहेत कामाला, बघ तू, होणार सगळं नीट होणार, आई साहेब येणार। मी अभि कुठं गप बसल्या हो अधिपती? अहो मी अभि खूप नातेवाईकांकडे गेलते हो, अहो लई हेलपाटे मारले मी लोकांकडं। नाही तिथं विचारलं माझी ताई हाय का, इकडं आलती का, कोणी बी काय बी नाही सांगितलं। हो तुम्हाला काय सांगू, जग आहे का नाही उरपाट्या काळजाचं आहे बघ। काय म्हणजे? अहो म्हणजे म्या जरी लोकांकडे गेले, म्हणजे एखाद्याला जर माहिती असेल का ताई हित आहे किंवा काय बी माहिती असेल ताईबद्दल, तर तो कशाला सांगाल आपल्यास? का सांगते ती? का सांगणार का नाही? अहो अधिपती, लोकांनी थोडे बहुत पैसे चारायला लागतात, तरच लोक काम करतात बघा। किती पैसे लागणार? मी सबनीसांना सांगतो, पैसे देतील ते तुला, तू बोल। नाही म्हणजे 50-1,000 रुपये, लाखभर रुपये ठेव तुझ्याकडं। हा आई साहेब सापडले पाहिजे। अहो नाही, एवढ्या पैशाचं मी काय करू? तसं मला ना काही पैसे, हे समजा मी करायले ते फक्त माझ्या ताईसाठी। माझ्या ताईला तर शोधायला लागेल का नाही? म्हणजे बघा आता उद्या मी कुणाकडे गेले तर आपल्याकडे कसं 4 पैसे असलेले गाठीशी चांगले असतात, म्हणजे त्यासनी 4 पैसे चारले की ते सांगतात ताईबद्दल, म्हणून म्हणलं, बाकी काय नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।